सावंतवाडी बसस्थानक नूतन बांधणीसाठी जवळपास 5 ते 6 वर्षापूर्वी भूमिपूजन करण्यात आले। मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते त्या विकास कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले। अद्यापपर्यंत सावंतवाडी बसस्थानकचे काम अपूर्णच आहे। याचा फटका सर्वसामान्य प्रवासी वर्गाला सहन करावा लागत आहे। मुसळधार पाऊस झाला की सावंतवाडी बसस्थानकात चिखलाचे पाणी गुडघाभर साचते। त्यातूनच विद्यार्थी, प्रवासी, ज्येष्ठ नागरिक ये जा करत असतात। एसटी महामंडळ प्रशासनाला याबाबत कोणतीच काळजी पडलेली नाहीये। वेळोवेळी फक्त खोटी आश्वासनं देऊन दिशाभूल केली जात आहे। याबाबत आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रवासी तसेच राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचे पदाधिकारी यांना सोबत घेत विभाग नियंत्रक अभिजित पाटील, डेपो मॅनेजर निलेश गावित यांची चांगलीच कानउघडणी करत धारेवर धरले। सावंतवाडी स्थानकात अक्षरशः भले मोठे खड्डे पडले आहेत। अक्षरशः सावंतवाडी बस स्थानक आहे की गुरांचा गोठा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। शौचालयात अस्वच्छता अशा विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांना साळगावकर यांनी धारेवर धरले। चुकीचं असेल ना राजकारण सोडून देतो, परंतु ही अवस्था कशासाठी राहिली सांगा आणि का संध करायचं? कोण म्हणजे का विद्यार्थी नाही बघा, ही काही अवस्था झाली, कसा प्रवास करायचा? प्रवास कसा करायचा सांगा ना, आणि याची जबाबदारी कोणाची? साहेब इथं हे मला प्रवासन कसं इथं घर आहे, तिथं घर आहे, हा पण काय सांगा ना, आम्ही मांडणार नाही, कोणाकडे मांडणार? ते फरशा बघा, प्रवासी जाऊ शकतात का तिकीट? काय प्रॉब्लेम आहे? काय केलं नाही सामाजिक बोला, खाली येतच नाही, तुम्ही बघत नाही। आणि तक्रार करायला गेलो तर सांगता तिकडे चला, बोला बोला गाडी तुमची इकडे लागणार हे माहिती असलं ते कोणी विचारलं नाही, त्याचे रिॲक्शन काय? शौचालय आता हे जे दाखवतो, हा जो दाखवतो ना, हे आजचं नाही आहे, हे किती दिवस 40 वर्ष झाली, मी 40 वर्ष इकडे काम करतो सावंतवाडीत, हे आत्ताचं नाही। हो पण कोणी साफ केलं? सामाजिक बांधील केलं, यांनी केलं, यांच्या ग्रुपने केलं, नाही केलं। आम्ही नगरपालिकेचे कामगार पाठवले, त्यांचे काही कार्यकर्ते, त्यामुळे साफ झालं, बरोबर आहे? यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अण्णा केसरकर, माजी नगरसेवक सुरेश बोगटे, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, राजा शिवाजी चौक उपाध्यक्ष दीपक सावंत, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुधीर पराडकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, अशोक पेडणेकर, उमेश खटावकर, दिलीप पवार, संजय साळगावकर, बंटी माटेकर, दीपक भराडी, श्री गावडे, उपाध्यक्ष बंड्या तोरसकर आदी उपस्थित होते। ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग सावंतवाडी। याला कोणाची परवानगी पाहिजे? तक्रार गाड्या इकडे लागणार आणि आम्ही लग्नाला जाणार तिकडे आणि गाडी तिकडून जाणार। तुम्ही काय निर्णय घेऊ शकता? तुमच्याकडे काय अधिकार आहे? तुम्ही काय निर्णय घेऊ शकता? तातडीची कामं काय तातडीची कामं आहेत? तुम्हाला आजपर्यंत काय निदर्शन आलं तातडीची कामं आहेत? ही तातडीची कामं नाही आहेत। जे प्रवासाला प्रवास करायला मिळत नाही, ते चालायला मिळत नाही, खड्डे पडले, ते तातडीचं काम आहे की नाही मला सांगा? आम्ही निदर्शन आलं नाही ते आलं नाही, तुम्हाला नाही डेपोची व्यवस्था काय आहे ती कळवली नाही, काय सांगा? होय की नाही मला सांगा? मग तुम्ही काय उपाययोजना केली? आता आम्हाला पावसात सगळ्यांना भिजून सगळ्यांना वेटीत धरून तुम्ही कामं करणार आता पावसात, आणि पावसात ते खड्डे बुजवणार आणि राहणार खड्डे पावसात। नाले तयार झाले, तुमची पेपर वेळ का? प्रशासनाची औषधं तुमची पेपर आहे, लोकप्रतिनिधी आहेत पेपर आहे। 1 वर्ष ही 2-3 8 वर्ष झाले, 8 वर्ष नाटकं होत आहेत, काय होत नाही कामं।
तुम्हाला जास्त होत सांगा मला पावसाळ्यात गेला होता 1 वर्ष तुम्हाला माहिती पडली काय होतं पॅसेंजरांनी कसं झालं होतं ना याच्यामध्ये साहेब नुसती पाहणी करायचं पाणीचा फास दाखवायचा तुम्ही निघून जायचं आम्ही रोमला मारायचं संपलं काम एवढंच काम आहे का आणि बहुजन हित आहे आणि बहुजन सुख आहे कोणाचं बहुजनाचं हित आणि सुख आहे याच्यात विद्योगीकरण हे केलं इकडं कोण आजाद नाही का बोला इकडे कोण आला नाही का सुशोभीकरण चाललं आहे काय तिथे कचरा आहे काय नाही झाडू मारलेली नाही काय नाही परत दुसरं सावंतवाडी स्टेशन DC विभागीय नियंत्रक यांना आम्ही या ठिकाणी दाखवतो आता पुढचं अक्षरशः नरक यातना ह्यामध्ये लोक भोगत आहेत लोकांनी अधिकाऱ्यांनी बघितली फक्त गेल्या वर्षी इथले आमदार आणि जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी गेल्या वर्षी आम्ही आंदोलन पुकारलं होतं परंतु त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की त्यांची संस्कृती आहे लोकांच्या वाढदिवसाला आंदोलन करणं ही त्यांची संस्कृती परंतु गेल्या वर्षभरातही त्यांना आमच्या ह्या प्रवाशांच्या वेदना समजू शकले नाहीत म्हणून यावर्षी 18 जुलै रोजी ह्या घंटानाद या ठिकाणी करू तो घंटानाद अशासाठी की दीपक केसरकर यांनी या प्रवाशांच्या वेदना स्वतः येऊन जाणून घ्याव्यात एवढ्यासाठी या ठिकाणी घंटानाद 18 तारखेला